तरी पण तुम्हाला कारवाई नसेल नाही. आता मॅडम माझं काय म्हणणं माहिती आहे का, मी स्पेसिफिक ह्याच विषयावर बोलतो आणि ह्याच्या पूर्वी सुद्धा अशी बरीच प्रकरणं झालेली, त्या प्रकरणाचा आम्ही तक्रार केलेला आहे, त्याच्यावरती काही निर्णय नाही मिळाला. पण हे जे प्रकरण आहे सर्वे नंबर 21चं, तर हे मी 21/12/2023 ला तक्रार दाखल केलेली आहे. तर 21/12/2023 ला मी तक्रार केल्यानंतर 10 जानेवारीला पंचनामा झालेला. 10 जानेवारीला पंचनामा झाल्यानंतर त्या पंचनामामध्ये 9,689 ब्रास एवढं अवैध उत्खनन झाल्याचं स्थानिक जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला अहवाल दिलेला आहे. तो जानेवारी महिन्यामध्ये अहवाल दिलेला आहे. ठीक आहे. आता तक्रारदार या नात्याने नैसर्गिक नियम असा आहे की जो तक्रारदार असेल त्याला सुनावणीच्या संदर्भात सगळं अपडेट म्हणजे दिलं गेलं पाहिजे. त्याला माझी बाजू आहे. नमस्कार, मी सिद्दीक शेख, संस्थापक अध्यक्ष आपनावतन संघटना. सर्वे नंबर 21 थेरगाव येथे अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक केल्याबाबत माननीय तहसीलदार मुळशी यांना 21 डिसेंबर 2023 रोजी तक्रार अर्ज केले होते. परंतु तक्रार करून सुद्धा तब्बल 20 दिवसांनी पंचनामा करण्यात आला. 10/1/2024 रोजी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर जवळजवळ आज 8 महिने झाले, परंतु कसलीही कारवाई बिल्डरवरती करण्यात आली नव्हती. आपनावतन संघटनेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार कार्यालयावरती लाच दो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाची दखल घेऊन काल उशिरा मान्य तहसीलदार यांनी त्या बिल्डरवरती दंडात्मक आदेश काढलेला आहे. तसे पत्र आपनावतन संघटनेला दिलेले आहे. परंतु सदरचा आदेश सुद्धा आम्हाला अमान्य आहे, कारण त्या आदेशामध्ये सुद्धा बिल्डरच्या नियमबाह्य कामांना पाठीशी घालण्याचं काम तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. कारण त्या ठिकाणी तिथल्या पंचनाम्यामध्ये 9,689 ब्रास असे उत्खनन झालेले असताना सुद्धा तहसीलदारांनी फक्त 1,275 ब्रास वरतीच दंड लावलेला आहे. त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की तहसीलदारांनी जो काढलेला आदेश आहे तो आदेश सुधारित करावा व एकूण 9,689 ब्रास वरती दंड लावण्यात यावा. तसेच या भागामध्ये असलेले क्षेत्रीय अधिकारी जे हे गौण खनिज वरती दुर्लक्ष करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. तसेच बिल्डरने शपथपत्रामध्ये जी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या बिल्डरवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशा मागण्या घेऊन आम्ही आज लाच दो आंदोलन केलेलं आहे आणि प्रतिकात्मक जो 1 कोटीचा चेक आहे तो 1 कोटीचा चेक आम्ही प्रतिकात्मक तहसीलदारांना दिलेला आहे. त्यावेळी मान्य तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी आमच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केलेली आहे आणि या 2-3 दिवसामध्ये आम्ही सुधारित आदेश काढू असं आश्वासन दिले असल्यामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. परंतु जर असंच दुर्लक्ष झालं तर इथून पुढे सुद्धा हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल अशी आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे. धन्यवाद.